महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट शिवसैनिक माननीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझे सहकारी आणि या मुंबई शहराचे प्रथम नागरिक, या मुंबईचे महापौर श्री सुनीलजी प्रभू, या विभागाचे विभाग प्रमुख आणि माझे सहकारी आमदार श्री अनिल परब साहेब, महिला शाखा संघटक साधनाताई, विभाग संघटक साधनाताई माने, अमोल कीर्तिकरजी, प्रवीण पाटकरजी, माझे दुसरे सहकारी श्री विश्वनाथ सावंत, श्री अनंतराव भोसले, मला सातत्याने मदत करणारे आणि आता या विभागाचे नेतृत्व करणारे श्री अनंत नर उर्फ बाळा, जितेंद्र वळवी, माजी नगरसेवक श्री गांगण, षष्ठ विभागाच्या नगरसेविका परबताई, माझ्या बाजूच्या विभागाचे नगरसेवक माझ्याच मतदारसंघाचे श्री जितेंद्र वळवी, दोन्ही महिला उपविभाग प्रमुख श्री दोन्ही सावंताई आणि माझे सचिव अनिल मस्कर, या इथं बसलेले सर्वच बंधू भगिनी मातांनो आणि विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, अमोलचं नाव घेतलं. आजचा हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने युवा नेते श्री आदित्य ठाकरे हे येणार होते. गेल्या 2-4 दिवसापूर्वी आपण आपल्या इथं कांद्याची विक्री सुरू केलेली आहे. ज्या कांद्याने दिल्लीचं सरकार, राज्याचं सरकार, दिल्ली राज्याचं सरकार हे उलथवलं होतं, तोच कांदा आता एवढा महाग झालेला आहे आणि त्याची विक्री सर्व मुंबईमध्ये करावी असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं होतं. त्यांनी मला सकाळी रात्री फोन करून सांगितलं. रात्रीच्या रात्री आम्ही कांद्यांची कशी कांदा इथे मिळेल, उपलब्ध होईल, या पद्धतीने आम्ही कांद्याची व्यवस्था केली आणि संध्याकाळी 5 वाजता, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता आम्ही 35 रुपये किलोनी कांदा, हा ज्या दिवशी त्या मार्केटचा जो रेट होता त्या रेटने आम्ही कांदा इथं विकला. त्यावेळेला आदित्य ठाकरे आले होते आणि त्याच वेळेला त्यांना विनंती केली होती की आपल्या इथे या विभागामध्ये एक ग्रंथालय आम्ही सुरू करत आहोत. आम्ही पाहिलंय की ग्रंथालय आहेत पण दादरला आहेत. दादर मराठी ग्रंथालय आहे, पार्ल्याचं ग्रंथालय आहे, बोरवलीला ग्रंथालय आहे, परंतु जोगेश्वरीमध्ये नाही. ज्या पद्धतीने ज्या वेळेला मातोश्री सारखं क्रीडा संकुल उभं करताना, क्रीडा संकुल पार्ल्याला आहे, दादरला आहे, गिरगावला आहे, चौपाटीवर आहेत, परंतु जोगेश्वरीत नव्हतं आणि त्यामुळे जोगेश्वरीत तशी उपलब्धता व्हावी या दृष्टीने मातोश्री क्रीडा संकुलाची उपलब्धता केली होती. आणि यामध्ये ह्या ज्या 2 वास्तू आहेत, या ज्या 2 वास्तू मला रिझर्वेशन अकोमोडेशन मध्ये, म्हणजे या ठिकाणी ज्या बिल्डिंग्स बनलेल्या आहेत, या बिल्डिंग्स इंडस्ट्रियल एरिया मधल्या होत्या. हा जो पार्ट आहे हा इथला, ज्या वेळेला डीपी बनतो, या डीपी मध्ये मुंबईचा डेव्हलपमेंट प्लॅनिंग बनतं, त्यावेळेला हा पहिल्याने 1964 साली झाला, दुसरा डीपी हा 1991-92 साली झाला. आणि त्यावेळेला 20 वर्षांनी ज्या वेळेला ठरलं की 20 वर्षांनी पुन्हा डीपी डेव्हलप करताना त्या वस्तीला काय पाहिजे, म्हणजे शाळा पाहिजे, कॉलेज पाहिजे, हॉस्पिटल पाहिजे, क्रीडांगण पाहिजे, हे डेव्हलपमेंट प्लॅनिंग मध्ये हे रिझर्वेशन असतं आणि त्यामध्ये इंडस्ट्रियल एरिया किती असावा हे देखील असतं. आणि ज्या वेळेला इंडस्ट्रियल एरियाचं रेसिडेन्शियल झोन होतं त्यावेळेला त्यांना रिझर्वेशन अकोमोडेशन मध्ये मुंबई महानगरपालिकेला काही पार्ट बांधून द्यावा लागतो. त्या पार्टमध्ये या ठिकाणी या 2 वास्तू ज्या आहेत या मुंबई महानगरपालिकेला त्यावेळेला म्हणजे 5 वर्षापूर्वी त्यांनी त्या हँडओव्हर करायच्या होत्या. त्या पद्धतीने या 2 वर्षापूर्वी त्यांनी हँडओव्हर केल्या. मग हँडओव्हर केल्यानंतर मी याच्या मागेच होतो की या वस्तीतली मुलं जी पाहतो मी, ज्या गुंफा आहेत, महाकालीची गुंफा आहेत, जोगेश्वरीची गुंफा आहेत, त्याच्यामध्ये अभ्यास करायची. आणि आम्ही लोक आमच्या वेळेला तर बुल सेंटरच्या पायथ्याशी जंगलामध्ये किंवा इस्माईल कॉलेजच्या बाहेर जी झाडं असतात अशांमध्ये जाऊन आम्ही अभ्यास करायचो. कारण लहानशी घरं, सुविधा नव्हती,
ज्या वेळेला मी कॉलेजमध्ये जायचो त्यावेळेला जोगेश्वरी स्टेशन पासून तर श्यामनगरपर्यंत येण्यासाठी पाय दुखून यायचे. त्यावेळेला टॅक्सी नव्हती, रिक्षा नव्हती, एवढ्या टॅक्स्या होत्या, पण तेवढं पैसे कोण देणार, तेवढा पैसा खिशामध्ये नव्हता. आणि रिक्षा तर नंतर झाल्या. आणि ज्या वेळेला कॉलेजमध्ये जायचो 78 ते 80च्या दरम्याने, त्यावेळेला पाय दुखत यायचं आणि अभ्यास करायला जायचं असेल तर पाटकर कॉलेज किंवा केशव गोरे स्मारक या ठिकाणी अभ्यास करायला जायला लागायचं. किंवा अंधेरीला आमच्या इथे कामगार क्रीडा केंद्र आहे, त्याच्यामध्ये अभ्यास करायला जायचं. आणि मग ही सुविधा आपण आपल्या विभागातील एरियातील विद्यार्थ्यांना द्यावी अशा पद्धतीचे तर माझा मानस होता. आणि ह्या ज्या वेळेला रिझर्वेशन अकोमोडेशन मधल्या या वास्तू मला मिळाल्या त्यावेळेला प्रथम आमच्या समोर विचार आला की या ठिकाणी इथल्या विद्यार्थ्यांसाठी जर कुठे इकडे तिकडे फिरायचं नाही तर त्यांनी जोगेश्वरीमध्येच मराठी ग्रंथालयामध्ये जोगेश्वरी मराठी ग्रंथालय हे दादर मराठी ग्रंथालय होऊ शकतं, पार्लेर मराठी ग्रंथालय होऊ शकतं, तर जोगेश्वरी मराठी ग्रंथालय का नाही यासाठी त्याचं नाव मी जोगेश्वरी मराठी ग्रंथालय ठेवलं. ही त्याच्या मागची ही संकल्पना. त्यानंतर ई लायब्ररी पाहिजे. काही लोकांच्या घरी कॉम्प्युटर असतात, काहींच्या नसतात. आणि नसलेल्या विद्यार्थ्यांनी काय करायचं, आणि त्यामुळे 15 कॉम्प्युटरची व्यवस्था आपण एसी करून त्यामध्ये 15 कॉम्प्युटरची व्यवस्था केली. त्याच पद्धतीने 42 विद्यार्थी ऍट अ टाइम स्टडी करू शकतील अशा पद्धतीने लायब्ररीची व्यवस्था केली. त्याच पद्धतीने तिसऱ्या जो वरचा फ्लोअर आहे याच्यावरती देखील 60 विद्यार्थी ग्रुपली डिस्कशन आणि अभ्यास करू शकतील. अशा पद्धतीने 100-125 विद्यार्थी एका वेळेला या लायब्ररीमध्ये अभ्यास करू शकतील, चांगल्या तऱ्हेने उत्तीर्ण होऊ शकतील, यासाठी या लायब्ररीची संकल्पना आहे. या विभागामध्ये पाहतोय की ज्या वेळेला विकासक येतात त्यावेळेला जोगेश्वरीमध्ये बांधकाम करतात. ओबेरा असेल जोगेश्वरीमध्ये बांधकाम करतो, कल्पतरू असेल जोगेश्वरी बांधकाम करतो, आरएनए बिल्डर असेल जोगेश्वरीच्या मध्ये बांधकाम करतो. परंतु पत्ता लिहिताना मात्र अंधेरी जोगेश्वरी विक्री रिंग रोड अंधेरी 93 जोगेश्वरी लिहायला त्यांना भीती वाटते. का ते 1992 पूर्वी या जोगेश्वरीमध्ये लोकांना यायला घाबरायचे, कारण या ठिकाणी 4 वेळा 4 दंगली झाल्या होत्या. आणि त्यामुळे जोगेश्वरीचं नाव हे दंगलखोर एरिया, जातीय दंगली व्हायच्या. आणि त्यामुळे रेल्वे प्लॅटफॉर्मवरती देखील लोक यायला घाबरायचे. आला जोगेश्वरीचा प्लॅटफॉर्म की दरवाजे लावायचे. ही स्थिती आता झालेली नाही आहे. आज जोगेश्वरीमध्ये या कल्पतरू आणि ओबेरा बिल्डरच्या इथं 25,000चा रेट झालाय, 25,000चा. आणि या रस्त्याला देखील 13 ते 15,000चा रेट झालाय. ज्या जोगेश्वरीमध्ये घरं ही 200 आणि 250 रुपयाला मिळायची होती, ज्या वेळेला या इथल्या आरएनए बिल्डरने बांधकाम केलं, पहिलं बांधकाम केलं, त्यावेळेला त्याचा रेट 265 रुपये स्क्वेअर फीट होता. 265 रुपये. 87 साली त्यांनी जे बांधकाम केलं. आणि मी देखील माझा ब्लॉक ज्या वेळेला घेतला 87ला त्यावेळेला 265 रुपये स्क्वेअर फीटनी मी त्यावेळेला ती जागा घेतली होती. आज त्या जोगेश्वरीमध्ये 25,000चा रेट झालाय. हा रेट याच्यामुळे झाला की शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले आणि त्यांनी या जोगेश्वरीचा कायापालट केला आणि त्याच्यामुळे संपूर्ण झालेलं आहे. आणि म्हणून सर्व श्रेय जर द्यायचं असेल ते जोगेश्वरीतल्या शिवसेनेच्या नगरसेवकांना दिलं पाहिजे की त्याने याचं परिवर्तन केलं. दंगली ज्या 92 पूर्वी व्हायच्या त्या संपूर्ण बंद होऊन गेल्या. याच्या मागचं कारण ज्या वेळेला आम्ही निवडून आलो त्यावेळेला एकच केलं की दंगली होऊन समाजामध्ये शांतता निर्माण करायला पाहिजे, यासाठी दंगली व्हायला नाही पाहिजे. आणि यासाठी काम करणं, कामासारखा दुसरा इलाज नाही. आणि म्हणून मुसलमान एरिया असो, मुस्लिम एरिया असो, ख्रिश्चन एरिया असो, आणखीन कुठलाही एरिया असो, या ठिकाणी कामाच्या रूपाने आम्ही लोकांना जवळ केलं. आणि याच्यामुळे जोगेश्वरीमध्ये 1992 अगोदर होणाऱ्या दंगली या बंद झाल्या, बंद होऊन गेल्या. आणि म्हणूनच कामाच्या स्वरूपाने ही जोगेश्वरी बदलण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला. या इथं मी स्टँडिंगला असताना ईस्ट वेस्ट ब्रिज पाहिजे होता. जोगेश्वरी ईस्ट वेस्ट आणि गोरेगाव ईस्ट वेस्ट, त्याला आपण नॉर्थ आणि साऊथ अशी नावं दिलेली आहेत. हे ब्रिज देखील आता थोड्या दिवसात पूर्ण होतील. या इथे मार्केट व्हावं यासाठी मी पूनम नगरच्या इथे मार्केटची योजना केली होती. आणि मार्केट देखील आपण 2 महिन्यामध्ये दिवाळीमध्ये प्रथम दिवशी ह्या मार्केटची देखील उपलब्ध करतोय. याच्यामध्ये जवळजवळ 10 मजले आहेत. या 10 मजल्यांमध्ये बचत गटांचा देखील आम्ही विचार केलेला आहे. आणि बचत गटांच्या 40 ग्रुपना जे रजिस्टर असतील त्या लोकांना या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं डिपॉझिट न घेता फक्त भाडे तत्वावरती 40 गाळे दिले जातील. फक्त भाडं असेल त्यांच्या 10 बाय 10 गाळ्याचं 1250 रुपये. बाकी त्या ठिकाणी ऑफिसेस होणार आहेत, फिश मार्केट होणार आहे, फ्रूट मार्केट होणार आहे, व्हेजिटेबल मार्केट होणार आहे, ग्रोसरी होणार आहेत, ऑफिसेस होणार आहेत.
अपना बाजार सारखे मॉल तिथे त्या ठिकाणी किराणा मालाचं वगैरे दुकानं होणार आहेत. त्यामुळे इथल्या जनतेला आणखीन ओबेरायला गोरेगावला जायला नको किंवा गोरेगाव वेस्टला जायला नको, तर त्यांची जोगेश्वरीच्या इथं ती व्यवस्था करण्याचा प्रयोजन मी त्यावेळेला केलं होतं आणि त्याचं उद्घाटन मला वाटतं आता या दोन्ही गोष्टी माननीय महापौर आपण पुढाकार घेऊन याचं तात्काळ उद्घाटन करावं, कारण आता आपण तिथे मुंबईचे महापौर आहेत, आपल्या माध्यमातून ते होणं अत्यंत गरजेचं आहे. हॉस्पिटलची सुविधा ज्या वेळेला कुपरचा प्रश्न आला त्यावेळेला 390 कोटी रुपये मी त्यावेळेला स्टँडिंगच्या माध्यमातून उभे केले, परंतु एवढ्या लांब जाण्यापेक्षा माझ्या जोगेश्वरीमध्ये असावं. रिझर्वेशनमध्ये आजगावकर प्लॉट या ठिकाणी हॉस्पिटलची जागेचं रिझर्वेशन होतं, परंतु पैसे टाकणं गरजेचं होतं आणि जवळजवळ 90 कोटी खर्च करून या ठिकाणी एक अद्ययावत हॉस्पिटल ट्रॉमा सेंटर केअर ज्याला माननीय शिवसेना प्रमुखांचं नाव देतोय त्याचं उद्घाटन देखील दिवाळीला आपण करत आहोत. 266 कॉटचं हॉस्पिटल, यामध्ये पॅडियाट्रिक असेल, सर्व डिपार्टमेंट त्या ठिकाणी असणार आहेत. मशिनरी संपूर्ण आलेली आहे आणि 2 महिन्यांनी आपण त्याचं देखील उद्घाटन करायला जातोय. शिवसेना प्रमुखांचं त्यालाही नाव देतोय, मार्केटला देखील आपण शिवसेना प्रमुखांचं नाव देतोय की त्यांच्या माध्यमातून त्यांच्या नावाने ह्या 2 बिल्डिंग ह्या ओळखल्या जाव्या. हे करत असताना या जोगेश्वरीला देखील पाहतोय की ट्रॅफिकचा जो प्रश्न आहे हा अत्यंत भयानक झाला, अख्ख्या मुंबईमध्ये झालेला आहे आणि म्हणूनच सर्व्हिस रोड दोन्ही बाजूला 25 फुटाचा सर्व्हिस रोड बांधायला घेतलेला आहे. सिव्हर लाईनचं काम सुरू झालेलं आहे, परंतु जोगेश्वरी ईस्ट वेस्ट ब्रिज मी केलेला आहे. हा ईस्ट वेस्ट ब्रिज बांद्रेकरवाडीमध्ये उतरल्यानंतर आणखीन ट्रॅफिक वाढणार आहे की जोगेश्वरी वेस्टची ट्रॅफिक येणार आहे आणि यासाठी 180 कोटीची मी प्रोव्हिजन केली होती की तो डायरेक्ट ब्रिज एक पार्ट त्याचा इथून MIDC पर्यंत जावा. मी महापौरांना विनंती करतोय, त्यावेळेला बजेटमध्ये 180 कोटीची प्रोव्हिजन केली होती, आपण ती फॉरवर्ड करावी आणि हा ब्रिज जर झाला तर जोगेश्वरी वेस्ट मधून जी नागरिक येणार आहेत त्यांना इथे ट्रॅफिकला अडथळा होईल, इथल्या लोकांना देखील अडथळा होईल. मग त्यामुळे एक ब्रिज हा बांधण्याचा माझा संकल्प होता, प्रोव्हिजन केली होती, सर्व काही केलं होतं, परंतु मी पुढे निघून गेल्या कारणाने ते राहिलंय आणि हे काम आपल्याला ते पूर्ण करायचं आहे. तर अशा पद्धतीने ही कामं आहे. जोगेश्वरीचं मार्केट, जोगेश्वरी स्टेशनचं मार्केट देखील आपण बनवायला गेलो, नवलकर मार्केट. याच्यामध्ये जोगेश्वरीचे जे रस्ते आपण बनवायला घेतलेले आहेत, जोगेश्वरी ब्रिजचं काम आपण ते थोड्याच दिवसामध्ये महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून पंप हाऊसचं ब्रिज त्याला आपण 10 कोटीचा खर्च माझ्या आमदार निधीतनं आपण तो करतो आहोत. त्यानंतर जोगेश्वरीचा गांधीनगरचा ब्रिज याला देखील 8 कोटीचा आपण खर्च करतोय. न्यू स्टँडर्डच्या इथे 12 कोटीचा ओव्हरहेडेड ब्रिज आपण प्रपोज केलेला आहे, याचा देखील निधी आलेला आहे. हे काम देखील 1-1.5 महिन्यात आपण पूर्ण करतोय. गोरेगावचा आरेच्या जंक्शनचा भुयारी मार्ग याचे देखील निधीची उपलब्ध झालेली आहे, हा देखील आपण पूर्णत्वास नेतोय. या ठिकाणी मला मगाशीच सांगण्यात आलं, अमोल आपण म्हटलात की या ठिकाणी कॉलेज असावं. माझ्या डोक्यामध्ये तर आणखीन 5 गोष्टी इथे हे होत आहेत की या ठिकाणी चांगलं कॉलेज तर असावं, एक चांगली शाळा असावी, एक अनाथ आश्रम असावं, एक वृद्धाश्रम असावं आणि एक चांगलं हॉस्पिटल छोटं देखील असावं. या पद्धतीच्या माझ्या डोक्यामध्ये त्या योजना आहेत आणि त्याच्या माध्यमातून थोड्याच दिवसात त्या पूर्णत्वास नेण्याचा माझा मनोदय आहे. आणि हे होईल, कधी होईल तर आपली सत्ता 2014 साली हे जे आमचे तरुण आहेत हे 2017 साली शिवसेना भाजपला निवडून आणतील, त्यावेळेला हे तात्काळ करणं शक्य होणार आहे आणि यासाठी तुमच्या सहकार्याची गरज आहे. आपण सर्व जनतेने सहकार्य केलं, कारण आता जे सरकार आहे या सरकारच्या हातून काही होणार नाही आहे. कारण ज्या वेळेला 5 सैनिक हिंदुस्थानचे मारले जातात, असे ज्याला काय उच्चार करावा असं मला कळत नाही की ज्यांच्या हातून काही न होणारं शंडांचं जे सरकार बसलेलं आहे त्यांच्या हातून काही होणार नाही. महाराष्ट्राचे सरकार बसलेले आहेत. मुख्यमंत्र्यांना आम्ही नेहमी सांगतो की तुम्ही डिसिजन घ्या, डिसिजन मेकर व्हा. आम्ही जे प्रपोजल टाकतो ते पास करू म्हणून सांगता, परंतु कागदावर ते काही येत नाही, इम्प्लिमेंटेशन काही होत नाही आणि म्हणून असं सरकार काही कामाचं नाही आणि यासाठी शिवसेना भाजपाचं सरकार येणं अत्यंत गरजेचं आहे. एक थोडक्यात सांगू इच्छितो की बाजूचं जे प्लॉट आहे याचं देखील माझ्या डोक्यामध्ये एक चांगल्या पद्धतीची कल्पना आहे की आमचे दुसरे आमदार विनोद घोसाळकर यांनी त्या ठिकाणी मी स्टँडिंगला असताना एक प्लॉट माझ्याकडनं त्यावेळेला घेतला होता. असाच रिझर्वेशन अकोमोडेशनच्या माध्यमातून आला होता आणि त्याने IPS आणि IS अधिकारी बनण्यासाठी अशा प्रकारची एक इन्स्टिट्यूशन काढलेली आहे की त्याच्यामध्ये क्लासेस घेतले जातील आणि त्याच्या माध्यमातून मुलं ही पुढे आपली भरारी मारतील. या पद्धतीने UPSC असेल, MPSC असतील याच्या एक्झामचे वर्ग आणि ग्रुप डिस्कशन
आणि मुलं चांगल्या या एरियातली मुलं पुढे जावी यासाठी थोड्याच दिवसात म्हणजे दिवाळीला आपण या दुसऱ्या वास्तूचं देखील तुमच्यासाठी त्याचं उद्घाटन करणार आहोत। या इथे विरंगुळा म्हणून काही ज्येष्ठ नागरिकांसाठी या ठिकाणी आम्ही व्यवस्था केलेली आहे। कारण मी ज्या वेळेला तलावामध्ये असाच जाऊन बसतो त्यावेळेला काही वृद्ध लोकांच्या घरच्या गोष्टी त्यांच्या ऐकतो किंवा कानावर येतात की काही वृद्धांना अशी परिस्थिती असते की टीव्ही लावायला गेलं तर घरातली मुलं आहेत ती म्हणतात नाही हेच चॅनल पाहिजे, त्यांना जर बातम्या बघायचं असेल तर ते होत नाही, त्यांना जर खेळायचं असेल तर ती व्यवस्था नाही, त्यांना जर गप्पा गोष्टी करायचं असेल तर तलावाच्या व्यतिरिक्त काही जागा नाही। तर या लोकांचा असा एक ग्रुप करावा आणि त्यांच्यासाठी या ठिकाणी एक आपण जागा निवडावी, यासाठी ही विरंगुळा याच्यातली कल्पना। याच्यामधून दर आठवड्याला किंवा 15 दिवसाला त्यांचं मेडिकल चेकअप केलं जाईल, त्यांना हवं नको ते बघितलं जाईल, त्यांची घरची दुःख ही आम्ही आमच्या अंगावर घेऊन ते आमचेच पालक आहेत अशा पद्धतीची वागणूक आम्ही देण्याचा प्रयत्न करू आणि त्या ठिकाणी त्यांचा नेहमीच स्वागत होईल। त्यांना हवं नको ते पाहू। या ठिकाणी आदित्य ठाकरे, मला उद्धव साहेबांचा फोन आला, बहिणींचा फोन आला की खरोखरच त्यांची तब्येत खराब असल्या कारणाने येऊ शकले नाहीत आणि मग महापौरांना आम्ही माननीय उद्धव साहेबांनी देखील फोन केला की सुनील प्रभू तुमचे बाकीचे कार्यक्रम आहेत ते बाजूला ठेवा आणि पहिलं तुम्ही जा, कारण तिथे आदित्य येणार नाहीयेत आणि म्हणून ते आले। आमचे विभाग प्रमुख देखील आवर्जून उपस्थित राहिले आहेत, अमोल कीर्तीकर राहिलेले आहेत, पाटकर राहिले आहेत, सर्व नगरसेवक या ठिकाणी उपस्थित राहिले आणि सर्वात म्हणजे या ठिकाणी आपण सर्व लोक उपस्थित राहिलात। या इथं विद्यार्थ्यांचा देखील गुणगौरव होणार आहे, त्यांना देखील त्यांच्या माझ्या यथाशक्ती जे काही देण्याचा प्रयत्न करण्यात येईल। याच्यामध्ये एक बॅग आहे, उद्धव साहेबांचं गड किल्ल्यांचं जे पुस्तक निघालं होतं महाराष्ट्र देशा, या पुस्तकाची प्रत आहे। दुसरं मी जे विधानसभेमध्ये जी भाषणं केली 3 वर्षात काय केलं, मी तिथे जाऊन काय करतो हे देखील तुम्हाला कळायला पाहिजे।